श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमो वंदे परमानंद माधवम. आज आपण इथे सेवेसाठी संत नामदेव महाराज यांचा एक अभंग घेतलेला आहे. अभंग. दृष्टी उघडुनी नामा भोवती जव पाहे तव पुढे माय देखियली. म्हणे मजशी नाम्या वैरका साधिले बहुत दुःख झाले कोणा सांगो. भक्तजन वत्सला पर्यसी केशवा भेटसी केधवा पूर्वस्थिती. भोजना पैसेले जेवी क्षुधाक्रांत न कोणाशी माता न बोले काही. तवे ते बळे उठवली नव्हता पै तृप्ती जैसी दुःख प्राप्ती झाली मज. पूर्ण पाना रेणूला यातला वोरसे वत्स थोर हर्षे पान करी. ते धनिये देखोनी बळे आसुडले तळमळीत ठेले थोर आशा. कृपणे संपत्ती जोडिली सायासे तळमळीते कैसे नेली आते. परी तैसी मज जाहली का देवा परियसी केशवा माय बापा. दुःखाचे सागरी पडिलो गा श्रीहरी सुखरूप मुरारी निववी माते. नावा म्हणे विठो कृपेचा सागरू करावा अंगीकारू अनाथांचा. सारांश. या अभंगात संत नामदेव महाराजांच्या चरित्रातला अत्यंत भावपूर्ण प्रसंग आहे. यात नामदेव महाराजांनी त्यांच्या आईची भेट झाल्यावर त्यांच्यात झालेला संवाद आणि आईच्या विरहाचे दुःखाचे वर्णन केले आहे. नामदेव महाराज म्हणतात, मी डोळे उघडून आजूबाजूला पाहिले तेव्हा त्यांना समोर स्वतःची आई दिसली. आई म्हणाली, अरे नाम्या, माझ्याशी असे वैर का केलेस? तू मला सोडून गेलास. आता किती दुःख झाले ते कोणाला सांगू. ती पुढे म्हणते, हे भक्तवत्सल केशवा, माझा नामदेव मला पूर्वीसारखा पुन्हा भेटू दे. एखादा फार भुकेला मनुष्य जेवायला बसतो आणि त्याला मध्येच उठवले तर तो कोणाशीही बोलत नाही, तसाच माझा विरह झाला आहे. भागण्याआधीच जेवणातून उठवले तर जसे दुःख होते तसेच दुःख तुझ्या वियोगाने मला झाले आहे. दुधाने भरलेली गाय आपल्या वासराला आनंदाने दूध पाजत असते, पण जर मालकाने ते वासरू अचानक दूर केले तर गाय फार तळमळते. तशीच माझी अवस्था झाली आहे. जसा एखादा कंजूस माणूस आयुष्यभर कष्टाने संपत्ती जमवतो पण ती अचानक हरवते, तसेच माझे मन आता त्या माणसाप्रमाणे तळमळत आहे. केशवा, माझी ही अवस्था अशीच झाली आहे. तूच माझा मायबाप आहेस. श्रीहरी, मी दुःखाच्या अथांग सागरात पडले आहे. सुस्वरूप मुरारी, माझे दुःख दूर कर. नामदेव महाराज म्हणतात, हे विठ्ठला, तू कृपेचा अथांग सागर आहेस. या अनंतांचा स्वीकार तूच कर. या अभंगात आईचे मुलावर असलेले निस्सीम प्रेम अत्यंत हृदयस्पर्शी उपमांतून व्यक्त केले आहे. भुकेल्या माणसाला जेवणातून उठवणे, वासरापासून दूर झालेली गाय किंवा संपत्ती जमवलेला मनुष्याचे दुःख, या 3 उदाहरणांनी विरहाचे दुःख किती असह्य असते हे सांगितले आहे. शेवटी नामदेव महाराज म्हणतात विठ्ठलाला की तूच आमच्या सर्वांचा आधार आहेस. तुझ्या कृपेने आमच्या सर्वांच्या दुःखाचा आता अंत होऊ दे. आईचे प्रेम अतुलनीय असते, पण सर्व दुःखाचा खरा आधार आणि निवारण करणारा शेवटी परमेश्वरच असतो. भक्तांनी शेवटी देवाच्या कृपेवरच पूर्ण विश्वास ठेवावा, असे इथे नामदेव महाराज आपल्याला सांगत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.